श्रीमती मनीषा जोपळे मॅडम, तसेच आपले पंचभाई सर यांची मुंबई येथून नाशिक शहरात बदली झाली. गेल्या अनेक वर्षापासून हे नाशिक ते मुंबई प्रवास करतो. आता मॅडम जोपळे मॅडमला 13 वर्ष झाले. मुंबई नाशिक, नाशिक मुंबई हा जो प्रवास ना खूप अवघड प्रवास बघायला गेला. म्हणजे पण तो आमच्या पवार साहेबांनी खूप 4-5 वर्षापासून त्यांनी हा जो प्रवास एकदम सोप्या पद्धतीने केला. म्हणजे आताची जर परिस्थिती बघितली ना असं वाटत नाही की आपण मुंबईला नोकरीला जातो. इतकं सोपं केलं. म्हणजे आम्ही सकाळी आम्हाला पंचिंग आहे. सकाळी मी 9:30ला ऑफिसला असतो. 9:30ला ऑफिसला असतो, पंचिंग करतो. 10 वाजेची मुदत असते आम्हाला, 10 वाजे. तर त्या वेळेत आम्ही पंचिंग करतो. ते विषय. आणि सुरुवातीला मी 1 वर्ष खूप इथून आपल्याला CBSला जायचं. CBSहून ती बसमध्ये खूप मरणाची गर्दी राहायची. एकच कसारा बस, त्याच्यात कसं तरी उभं राहून जायचं कसाऱ्यापर्यंत. त्याच्यात अर्ध तर आपली एनर्जी लॉस होत नाही स्टँडिंग केल्यामुळे. त्याच्यानंतर परत कसाऱ्यावर परत लोकल बघायची. लोकलला 2 मिनिटं राहायची, 5 मिनिटं राहायची. आपल्याला घालून कसाऱ्या पळत जावा लागायचं. म्हणजे इतका अवघड प्रवास. पण तो प्रवास आपल्या बाबासाहेबांनी प्रवासी असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून सोपा केला. तर जेवढे आपल्याबरोबर अधिकारी जोडले गेलेले आहेत असे कमीत कमी 400-500 लोक आपल्या त्या ग्रुपमध्ये जोडले गेलेले आहेत. त्याच्यात सर्व प्रकारचे अधिकारी आहेत. म्हणजे पोलीस विभागापासून तर तुमचं महसूल राहो, तुमचं न्यायालय राहो, सर्व काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे सुद्धा जाणार आहे ते सुद्धा ते चर्चा करत असतात. या थोडक्यात मी परिचय दिला. आणि सांगायचं म्हटलं म्हणजे आपल्या ग्रुपने सर्वांचं आजपर्यंत हितच बघितलंय. कधीच असं कधी त्यांना फोन केला, रात्र राहो बेरात्र राहो तरी ते फोन उचलतात. तर आपल्याला काय ॲक्शन सांगतात, मार्गदर्शन करतात. तसेच आपले लाड साहेब, त्याच्यानंतर आपले बरेच जण कोणी असं कधीच त्यांनी केलं. तर आपले पंचभाई सर आणि जोपळे मॅडमांचा आपल्याला पहिल्या सत्कार करून घ्या. पवार साहेबांना विनंती करतो की प्रथम जोपळे मॅडम यांचा सत्कार करण्यात यावा. प्रवासी असोसिएशन तर्फे खूप खूप शुभेच्छा. तसंच नाशिक मध्ये असताना ते आपल्या सोबतच राहणार आहेत. भूषण पंचभाई सरांचा सत्कार पवार यांचे प्रवासी असोसिएशन संघटनेत विशेष योगदान आहे. पंचभाई सर हे नेहमी काही असेल तर ते सुद्धा आमच्या सोबत होते. तेही नाशिकला त्यांची बदली झालेली आहे. त्यांचं प्रमोशन झालं. आणि विशेष म्हणजे नाशिक ग्राहक संरक्षण न्यायालयात ते रजिस्ट्रार म्हणून नियुक्त झाले. तर त्यांचं प्रवासी असोसिएशन तर्फे मनपूर्वक